तुला तुला एवढं मारले काय? इकडे बी आहे. तुला मारले का एवढं? हो मी मारलं. आणि तुम्ही गाडी चोरली आहे काय? नाही चोरली. चोरली नाही ना गाडी तुम्ही? पेट्रोल पंप सीसीटीव्ही सगळे चेक करू का मी? CCTV बघा. ठीक आहे ठीक आहे. आता जाऊ आपण सगळेजण. किती मारले तुला? कुठं कुठं एवढा हात सुचला का तुझा? व्हिडिओ आहेत त्या भाऊच्या याच्यात मारलेले मोबाईल. ठीक आहे. आहेत मोबाईल मध्ये व्हिडिओ. ठीक आहे. त्या भाऊच्या व्हिडिओ मध्ये एवढी बल्ली तोडलेली आहे. त्याने त्याला रूमच्या खाली आणले. खाली आणून विचारलं की तू काही प्रकार केला का? माझ्या मुलाला काहीच कळालं नाही. त्यानं मी असा काहीच प्रकार केला नाही असं सांगण्याच्या तयारीत असताना त्याने एकदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रात्री मारहाण करून त्याने रात्रभर त्याला ताब्यात ठेवलं. नांदेड येथील 4-5 अज्ञात ठिकाणी त्याला घेऊन गेला. त्या प्रत्येक ठिकाणी त्याला मारहाण केली, टॉर्चर केलं. सकाळी 4च्या दरम्यान त्याला रूमवर आणून सोडलं आणि रूमवर त्याच्यासोबतची गुंड त्याच्या भोवती ठेवले की त्यानं कोणाला फोन करू नये किंवा आपल्या पाल्याला काही अशी तक्रार देऊ नये. 6 तारखेला परत 11 वाजता येऊन पुन्हा त्याला मारहाण केली. त्याच्या वाटतंय म्हणून मी कुठलीही चौकशी न करता कायदेशीर भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आणि माझी अपेक्षा आहे की यात पोलीस अधीक्षकांनी मला आणि तिथं राहणाऱ्या संपूर्ण पालकाच्या जवळपास 2000 विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि ह्या प्रकरणाला कुठंतरी यात काय अजून असं काही त्याचं काही रॅकेट आहे की अशा पद्धतीच्याही बी काही बऱ्याच घटना समोर आलेल्या आहेत त्याचा खुलासा करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.